श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 228। कानोळदा येथे येलनेश्वराच्या देवळात मुक्काम। सर्वज्ञांचा कानोळदा येथे येलेश्वराच्या देवळात मुक्काम झाला। सर्वज्ञांची भक्त धानाईसाचे भजन। धानाईसाच्या वाड्यामधली ऐका सत्य कहाणी। सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी। अचलपुरातील धानाईसा निर्वेश्वर गेली। नीळभट्टाला पाहून तेथे मनी विस्मित झाली। धानाईसाच्या डोळ्यामध्ये दाटून आले पाणी। सर्वज्ञांची पूजा केली राणी रत्नांनी। राणी धानाईसा गृही झाली भट्टांना घेऊन। आनंदाने विशेष झाली ज्ञानी मूर्ती ते पाहून। शोभायमान आसन घातले पूजा करण्यासाठी। सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी। पूजेचा तो ताट बघून विचलित झाले भट्ट। पूजा स्वामींची व्हावी स्वहस्ते ऐसी इच्छा झाली मनी। नीळभट्टाला शक्य नव्हते कारण ते निसर्गी। धानाईसाच्या वाड्यामधली ऐकाय सत्य कहाणी। भट्टोबाच्या सोबत गेले वाद्य घेऊन लावलाई। वाजत गाजत घेऊन आली सर्वज्ञांनी सोग्रोई। श्रीचक्रधराची मूर्ती पाहून आनंदली राणी। धानाईसाच्या वाड्यामधली ऐका सत्य कहाणी। त्या राणीची श्रद्धा बघून धावून आले स्वामी। भट्टोबाची इच्छा पुरवी रत्न पूजा मंदिरी। अनमोल प्रतीचे रत्न काढून लावित सेनी रांजणी। सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्नांनी। दास सुधाकर प्रभूंना मिळेल केव्हा सन्निधानी। अनेक जन्म वाया गेले जीवांच्या अज्ञानी। हा तरी जन्म वाया न जावा हीच विनंती प्रभू चरणी। धानाईसाच्या वाड्यामधली ऐका सत्य कहाणी। सर्वज्ञांची पूजा केली राणीने रत्ना